नमस्कार, मी डॉक्टर तन्मय दांडेकर दीर्घायू आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत की त्वचा नितळ सुंदर राहावी म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं, आपला चेहरा हा दिवसातून 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुतला पाहिजे। जर आपण बाहेर उन्हात जाणार असू तर छत्री किंवा स्कार्फचा वापर केला पाहिजे। उन्हात जाताना सनस्क्रीन आपल्या त्वचेच्या पोतप्रमाणे म्हणजे स्किन टोन प्रमाणे सिलेक्ट करून ते लावलं पाहिजे। त्यानंतर चेहरा हा आपल्या पोटाचा आरसा आहे असं म्हटलं तरी चालेल। म्हणजे पोट जर साफ असेल, पचन व्यवस्थित असेल तर आपला चेहरा नितळ आणि सुंदर दिसतो, त्याच्यावर एक प्रकारचं तेज दिसतं, म्हणजेच ग्लो येतो। मग यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंक फूड, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तळलेले पदार्थ, प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ, चीज, पनीर अशा गोष्टी, अति तिखट, अति ऑइली अशा पदार्थांचा कमी वापर केला पाहिजे, कमी खाल्ले गेले पाहिजे। पचन व्यवस्थित होण्यासाठी रोजच्या रोज व्यायाम केला पाहिजे। जेवताना योग्य प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे। हे सगळं केलं तर पचन व्यवस्थित राहतं, खाल्लेलं अन्न नीट पचतं आणि चेहऱ्यावर एक चांगल्या प्रकारचा ग्लो येतो। दुसरी गोष्ट, जर स्ट्रेस असेल तर चेहरा आपला कोमजलेला, सुरकुतलेला दिसतो। मग हा स्ट्रेस कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे तर आपले मनाची जी अवस्था आहे ती कायम आनंदी कशी राहील ह्याचा विचार केला पाहिजे। अनावश्यक थिंकिंग कमी केलं पाहिजे, रोजच्या रोज ध्यान केलं पाहिजे आणि ह्यात सगळ्या गोष्टींचा वापर करून स्ट्रेस कमी होईल तर आपल्या चेहऱ्यावरती एक आनंदीपणा दिसेल, चेहरा सुंदर दिसेल। त्यानंतर येतं औषधोपचार। शरद ऋतूमध्ये केलेलं विरेचन म्हणा, वारंवार केलेलं, वेळोवेळी केलेलं रक्तमोक्षण, यामुळे आपलं रक्त शुद्ध होतं आणि रक्त शुद्ध राहिलं की आपला चेहराही नितळ सुंदर होतो। हे सगळे जे उपक्रम आहेत, उपचार आहेत, ते आपल्या जवळच्या डॉक्टरांना किंवा वैद्यांना भेटून आपण करू शकतो। त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक किंवा फेस वॉश अवेलेबल असतात, ते आपल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार रोज किंवा वीकली एकदा तुम्ही लावू शकता। हे सगळं केलं तर त्वचा नितळ सुंदर दिसते, त्वचेवरती कोणत्याही प्रकारचे पिंपल्स म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग होत नाहीत आणि वयोमानाप्रमाणे येणारे रिंकल्स असतात तेही कमी होऊन जातात। अँटी एजिंग क्रीम वेगळं लावण्याची गरज लागत नाही। तर हे सगळे उपाय करून आपण त्वचा चांगली, सुंदर आणि एक ग्लो येणारी ठेवू शकतो। धन्यवाद।